आम्ही पण त्यांनाच शोधतोय. अरे तू काय शोधतेस त्यांना? आण्या बसला असेल निशाकडे बघत. एक मिनिट नाही, ते तसं येणारच नाही. मी सांगते. सिग्नल दे. आन्या बहुतेक फायनली अनिकेत आणि निशा दोघंही आलेले आहेत. इतका वेळ की तुम्ही दोघं जण काय चालू होतं म्हणजे याच गाण्याची तुला प्रॅक्टिस कर. बरं, मग आता आपण जे करायला आलो ना इथे आता ते करूया. आता मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं होतं तर या प्रवासाची सुरुवात आपण करणार आहोत. पाहूया निशा आणि अनिकेतचा एक धमाकेदार परफॉर्मन्स. होम पिच आहे तर ऍक्च्युली किती बॅटिंग करतात इथे? हो म्हणजे मी तसं सगळीकडेच बॅटिंग करतो, पण होम पिच असेल तर एक काय म्हणतात ना स्ट्रोक कॉन्फिडेंटली बसत असतो. म्हणजे आपल्याला माहित असतं की हा आपण आपला बाउंड्रीच्या बाहेर हलवायचा आहे. तसं थोडंफार झालं होतं की कोल्हापूर हे माझं आजोळ म्हणजे माझं गाव आहे.
लहानपणापासून जेव्हा केव्हा सुट्टी मिळायची तेव्हा आम्ही पहिल्यांदा कोल्हापूरला पळायचो. त्यामुळे खूप अशी अटॅचमेंट त्या शहराशी, त्या तिथल्या ओव्हरऑल परिसराशी आहे. त्यामुळे शूटिंग करताना खूप मजा आली आणि असं एक फील येत होता की मी माझ्या गावातच शूट करतोय. असे पाहुणे भेटायला येत होते सेटवर, घरनं डबे वगैरे येत होते. त्यामुळे खूप होमली फिलिंग होतं आणि तेच होमली फिलिंग, त्याचा जो फायदा मी काम करू शकलो चांगलं, ते तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळेल. प्रार्थना, काय सांगशील, कोण उत्तम नाचतं, तू की विकास? ते आपल्या सर्वांनी बघितलंच. आय डोंट नीड टू से. विकास, थँक्यू सो मच. बरं प्रार्थना, शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारते की निशा आणि अनिकेत यांचे दोघांचे स्वभाव कसे आहेत किंवा ही कॅरेक्टर्स काय आहेत ते प्लीज शेअर करा आमच्याशी. बोलू आधी? प्लीज. ओके. अनिकेत हा एक हॅपी गो लकी असा मुलगा आहे जो कॉलेजच्या फर्स्ट इयरला शिकतोय आणि तो एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि नंतर प्रेमात पडल्यानंतर त्याला कळतं की ती मुलगी मराठी नाही, ती पंजाबी आहे. म्हणजे हे पण असं कळतं की तो तिच्या घरी जातो आणि त्याच्या घरचं वातावरण पूर्ण बघून म्हणतो की बहुतेक यांच्या घरी आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, सगळे असे पंजाबी कपडे घालून का फिरतात. आणि नंतर जेव्हा ती बोलायला लागते तिच्या घरचे, तेव्हा मला कळतं की हॅलो, ही पंजाबी मुलगी आहे. पण ठीक आहे, आता प्रेमात पडलोय तर त्याला आता माघार तर घेता येणार नाही. आणि मग अनिकेत निशाला मिळवण्यासाठी काय प्रयत्न करतो. मग ती पंजाबला जाते आणि कसा तिकडनं तो परत तिला घेऊन येतो. असं एक अनिकेतचं कॅरेक्टर आहे, तो या फिल्ममध्ये प्ले करतोय. आणि प्रार्थना, तू तर म्हणजे आता पंजाबी दत्तकच घेतलं असेल. मला वाटतं एव्हा हिच्या घरात किराणा सुद्धा भरला जात असेल, सरसो का तेल हे वगैरे. बघा, दिसत नाही. ऑब्विसली. म्हणूनच एकतर गुजरातला लहानाची मोठी झाली, त्यामुळे अदरवाईज ऑल्सो माझ्या भाषेत तर मराठीपणा नाही आहे. त्यात अवधूसरांची पहिली फिल्म जय महाराष्ट्र डाबा भटिंडा, त्यात पण एका पंजाबी मुलीचं कॅरेक्टर केलं, जस. सो कुठेतरी ती जस होती माझ्यात, कुठेतरी तो पंजाबी गुण आणि ते तो स्वभाव होता कुठेतरी. आय बिलीव्ह ते मुरली सरांनी ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की मला माझी निशा तुझ्यात दिसतीये आणि म्हणून आज करते हे काम. क्या बात आहे. तुम्हाला दोघांनाही या सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि विकास, पहिल्यांदाच लीड करतोस तू या सिनेमातून, तर तुला मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. मी विनंती करेन की तुम्ही दोघांनी थँक्यू सो मच. थँक्यू. आणि अत्यंत मितभाषी असं व्यक्तिमत्व आहे ते. आणि अशोक सर, या दोघांनी मिळून हा सिनेमा डिरेक्ट केलेला आहे. सर, मला तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मुरली सर, तुम्हाला याआधी तुम्ही एक मराठी फिल्म डिरेक्ट केलेली आहे, पण आता हा दुसरा तुमचा अनुभव आहे. तर साऊथ इंडियन आहात तुम्ही, स्वतः नॉन महाराष्ट्रीयन आहात, तरी मराठी सिनेमाकडे एवढा कल का? अच्छी मुंबई की है तो सारे महाराष्ट्र से हैं. मेरे हिसाब से कोई भाषा नहीं होता है, हिंदी हो फिल्म होता है. कोई भाषा नहीं है, वैसे फिल्म के लिए कोई भाषा नहीं है. बनाया पिक्चर लोगों को पसंद आए, फिल्म में काफ़ी मराठी डाला. मेरे बहुत ही अच्छे हैं, अनिल पवार, शिरीष लाडकर जी ने अच्छे डायलॉग लिखे, बहुत मज़ा आया. सर ने तो ऐसा ट्रैक दिया कि बाप रे क्या बोलूँ मैं, बहुत ही कमाल. Producers have also been very generous, kind and encouraging. I thank them and my elder brother Ravi. उसकी वजह से ही ये फिल्म बनी नहीं. धन्यवाद सर. आणि अशोक सर, तुम्हाला मी विचारेन की सध्या आपण पाहिलं तर मराठीत खूप साऱ्या लव्ह स्टोरीज आहेत ज्या आपण पडद्यावर पाहतो. मग त्यात तुझ्या विना मर्जावा ही वेगळी कशी ठरणार आहे? नमस्कार मंडळी. खरं तर जेव्हा आम्ही हिंदी फिल्म करत होतो PCPM तक, त्यावेळी रवीजींची आणि माझी ओळख झाली. आणि बोलता बोलता त्यांनी मला सांगितलं की माझे भाऊ आहेत छोटे, रवीजी यांनी सांगितलं की मुरलीजी म्हणे माझे भाऊ आहेत, त्यांना एक फिल्म करायची आहे, तर त्यांना तू मदत करशील का? तर म्हटलं काही हरकत नाही, आपण कॉन्सेप्ट ऐकूया. आणि मी आणि मुरलीजी आम्ही भेटलो आणि त्यांनी मला जी लाईन ऐकवली ती मला एवढी आवडली की म्हटलं क्या बात आहे यार, बहुत बढिया लाईन आहे आणि याच्यावर आपण खूप छान फिल्म करू शकतो. माझ्या डोळ्यासमोर मोठं काम केलंय, खूप एंटरटेनिंग आणि खूप महत्त्वाच्या फिल्म्स केलेत आणि खूप मोठ्या प्रोड्युसरपैकी एक होते प्रमोद चक्रवर्ती. सो मला वाटतं आपण सगळेजण वी आर फॉर्च्युनेट की आपण त्या बॅनरमध्ये काम करतोय. प्रदीप चक्रवर्ती यांना मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यावं. प्रदीप सरांनी कृपया स्टेजवर यावं. आणि प्रदीप सरांच्या आई लक्ष्मी चक्रवर्ती यांनाही मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यावं.
मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं होतं तसं प्रमोद फिल्मचे जर आपण सिनेमे पाहिले हिंदीमध्ये तर बारूद असू दे किंवा लव इन टोकियो असू दे असे अनेक दिग्गज कलाकार मंडळी असणारे सिनेमे हिट सिनेमे त्यांनी दिलेले आहेत आणि तुझ्या विना मर्जावा हा पहिला मराठी सिनेमा ते करता आहेत. त्या निमित्ताने त्यांचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण होत आहे. प्रतीक सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की सारखाच प्रश्न आहे की मराठी फिल्म करावी असं का वाटतं? वाई नॉट मराठी फिल्म? फिल्म होता है. मैं पहले हिंदी फिल्म्स का सब्जेक्ट देख रहा था, लेकिन नाउ आई वांट टू एक्चुअली गो इनटू रीजनल सिनेमा आल्सो बिकॉज देयर आर मेनी स्टोरीज वेटिंग टू बी टोल्ड एंड द टैलेंट, द क्राफ्ट एंड also the budgets are very feasible for us to make movies. So I think this is our first venture, but definitely there are more to come, and I am so happy with the film, and I thank all of you for your cooperation, and I wish you all give us the support. And now in Marathi translation my dad will do. मी लहानपणीपासून दादर हिंदू कॉलेजमध्ये मोठा झालो. कॉलेजमध्ये गेलो. 1972ला मी अमेरिका गेलो. आज 40 वर्ष झाले तिकडे राहतो. पण मुरली साहेब मला भेटले, सांगितलं आणि त्यांचे भाव आपले रवी सर काही आम्हाला एक मराठी पिक्चर बनायचं. मी सांगितलं जर चांगलं बनवणार आमचं फुल सपोर्ट आहे. आणि मी पिक्चर पाहिलं आहे अँड फ्रॉम माय हार्ट आय एम सेइंग इट इज ब्युटिफुली मेड. गुड लक. क्या बात है. मित्रांनो, इथे आता वेळ झालेली आहे. एवढा सगळा आपण संपूर्ण कार्यक्रम पाहिला आणि ज्यासाठी हा कार्यक्रम पाहिला ते म्युझिक लॉन्च आपण इथे आता करणार आहोत. CD लॉन्चची वेळ झालेली आहे. तर मी उपस्थित जे इथे पाहुणे आहेत त्यांना विनंती करेन की पुन्हा मंचावर यावं. अवधूत गुप्ते, अवधूत सरांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. प्रार्थना, विकास दोघांनीही स्टेजवर यावं. वैशालीताई प्लीज कम. रवी सर प्लीज मंचावर या तुम्ही. मला सांगा ना जाऊ.